नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत स्मृतिमान घर त्यागतात, महाकश्यप स्थविराची कथा. तथागत राजगृहात असताना एकदा त्यांच्याबरोबर चारिकेस जाण्याकरिता महाकश्यप आपले चिवर आणि पात्र धुवू लागले. हे बघून भिक्षू परस्परास म्हणाले, महाकश्यप चिवर का धुत आहेत? त्यांनी तर इथेच राहावयास पाहिजे. राजगृहातील करोडो लोकात अधिकांश त्यांचे संबंधी आणि सेवक आहेत. तथागतांनीही जाताना विचार केला, राजगृहातील विहारांना एकदम खाली करून जाणे बरे नाही. येथे एखादा भिक्षू ठेवणे आवश्यक आहे. काश्यपाचे बरेचसे संबंधी सेवक येथे आहेत. त्यांनाच येथे ठेवणे योग्य होईल. महाकश्यपास बोलवून म्हणाले, काश्यप, तुम्ही येथेच राहा. महाकाश्यपाने ठीक आहे म्हणते असे म्हणून तेथेच राहण्याचे मान्य केले. तेव्हा भिक्षू आपसात कुजबुजू लागले. आमचा अंदाज बरोबर होता. काश्यपाला तर येथेच राहिले पाहिजे. बुद्धाने त्यांचा हेतू जाणला आणि ते म्हणाले, भिक्षूंनो, माझा पुत्र प्रत्यय आणि संबंधी यात आसक्त होणार नाही. तो माझी आज्ञा म्हणूनच येथे राहिला आहे. या संदर्भात तथागतांनी ही गाथा सांगितली. उयुजनती सती मनतो न निकेते रमती ते, हंसा व पल्ललंग हित्वा ओकमोकं जहनती ते. अर्थ, स्मृतिमान लोक उद्योगाला लागतात, घरात रमत नाहीत. ज्याप्रमाणे हंस शूद्र जलाशयाचा त्याग करून उडून जातात, त्याप्रमाणे ते घरदार त्यागून जातात. सार, अनागरिक अनासक्त असतात. यापुढील भागात आपण पाहणार आहोत, निर्वाण प्राप्त करण्याची गती ओळखता येत नाही. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.